नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश मात्र जानकीला फोन करतो. जानकी मात्र आता पिलोंच्या औषध वगैरे घालत असते आणि तेवढ्यात तेथे आता फोन आल्यानंतर जानकी फोन उचलते आणि म्हणते की काय ऋषिकेश रणदिवे, काय कस काय फोन केला आज सकाळी सकाळी. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो जानकी रणदिवे. तेव्हा आता जानकीला ही नाव ऐकून खूपच आनंद होतो. जानकी म्हणते की काय काय म्हणालात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी रणदिवे. जानकी म्हणते की अहो मिस्टर रणदिवे, मी अजून जानकी रणदिवे नाही झालेले. आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, तू जर म्हणत असतील तर आताच एका मंदिरात जाऊ आणि आपण लग्न करूयात. आणि मग तू असतील की जानकी ऋषिकेश रणदिवे. यावर आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, असं आपल्याला अजिबात करायचं नाही. जानकी आता हसते आणि हे बघ, अरे आपल्याला फक्त देवा ब्राह्मणांच्या साक्षीने नाही तर तुझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि मधुभाऊंच्या आशीर्वादाने हे लग्न करायचं आहे, कळले ना तुला आता. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो का, चल तर मग. हो नाही करत करत कोणीतरी अगदी गंभीर तयारच झालेला आहे. मात्र आता जानकी म्हणते की हो का, आणि आता जरी ही मुलगी तयार झालेली असली तरी सुद्धा मात्र तिचा विचार बदलू शकतो बरं का. आता ऋषिकेश लगेच म्हणतो की नाही सॉरी, काही झालं तरी हा विचार मात्र बदलू नकोस. आता जानकी म्हणते की तुला एक सांगू का, तू मात्र आता मला अगदी थोड्या वेळापूर्वी छान अशी एक रणदिवे अशी हाक मारली ना, आणि तेव्हा मात्र मला माझी ओळख मिळाल्यासारखं वाटलं. जानकीच्या डोळ्यात आता पाणी येते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं रणदिवे हे नाव तुझ्या आयुष्यभरासाठी असेल आणि हो तोपर्यंत फक्त मी काय करू हेच मला नाही सुचत. आणि हे बघ जानकी, मला तुझी खूप आठवण येते ग, मी तुला भेटायला येऊ का, मला भेटावंसं वाटतं. त्यावर आता जानकी म्हणते आणि काय रे ऋषिकेश, तुला लगेच आठवण आली, मी आठवतं ना तुला तुझ्या आईला काय सांगितलं असे. तर जानकी खुश होत म्हणत असते आणि ऋषिकेश मात्र तर खुश होत हसत असतो. जानकी पुढे म्हणते की हे बघ ऋषिकेश, जोपर्यंत मी त्यांचं मन जिंकत नाही तोपर्यंत काही नाही, भेट वगैरे सुद्धा नाही. आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, भेटायचे राहून दे, पण ते तरी बोल ना. म्हणजे हे बघ, एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर जे काही बोलत असतात ना ते बोल ना. आता जानकी मुद्दाम विचारते, प्रेमात पडल्यानंतर लोक काय बोलतात रे. यावर तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ, उगाच माझी फिरकी घेऊ नकोस, पटकन बोल, तुझं प्रेम आहे ते एक्सप्रेस करणार आहे माझ्याजवळ. आता जानकी म्हणते की अरे ऋषिकेश, मला सांग बरं, मी असं कसं एक्सप्रेस करू, मला खरंच नाही कळत. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की अगं ते 3 जे काही मॅजिकल वर्ड्स आहे ना ते म्हणून दाखवायचे. आता जानकी म्हणते की 3 जे काही मॅजिकल वर्ड्स आहे. अच्छा म्हणजे आय. जानकी मात्र आता मुद्दाम त्याची चेष्टा करते, त्याची फिरकी घेते आणि म्हणते की आय मिस यू. आता ऋषिकेश म्हणतो की काय यार जानकी, पुन्हा मला त्रास देऊ नकोस, आता बोल ना पटकनी. तर जानकी म्हणते की ऋषिकेश, अरे ते जे काही मॅजिकल वर्ड्स आहे ना ते खूप स्पेशल असे आहेत आणि ते बोलण्यासाठी मात्र एखादा स्पेशल दिवस हवा आहे, आता नकोय. आणि बाय 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 करत ती आता फोन ठेवते. आणि ऋषिकेश मात्र फोन ठेवल्यानंतर खूपच लाजत असतो, स्वतःशी हसत असतो. आणि तेवढ्यात म्हणजे आता त्याचे ते 2 सौमित्र आणि सारंग त्याच्या मागून येतात आणि त्याची गंमत करत असतात. सारंग मागून येतो आणि लाल लाल ला असं गाणं म्हणायला सुरुवात करतो. आता मुद्दा म्हणतो की सौमित्र दादा बघ ना, अरे आपल्या बागेतील गुलाब आणि आपल्या ऋषिकेश दादाचा चेहरा असं एकच का दिसतो बरं. आता सौमित्र म्हणतो की अरे गुलाबाचं ठीक आहे, परंतु आपला दादा काय इतका लाल झाला बरं. आता ऋषिकेश हसतो आणि त्या दोघांना म्हणतो की तुमच्या दोघांचे गाल मी लाल करू का. सारंग म्हणतो की अरे दादा, हे बरं वाटतं करे तुला, आम्ही हे ते प्रेमाच्या आणि गुलाबाच्या गोष्टी करतोय, अरे तू काट्यावानी कशाला बोलतोस रे. बरं ठीक आहे, ते प्रेमाचे 3 शब्द आम्ही म्हणू का, आम्ही म्हणू. तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की आय. सारंग म्हणतो की अरे बापरे, आणि म्हणू का दोघंही आता आय असं करत असतात आणि ऋषिकेश त्यांच्या अंगावर धावून जातो. गमतीत अरे ह्या तिघांचं आता भांडण सुरू होतं. ऋषिकेश त्यांची मजा घेत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी ही देवी आईच्या मंदिरात येते. देवी आईचे हात जोडून दर्शन घेते आणि म्हणते की देवी आई, तुझे आभार मानू तितके खरंच कमी आहेत. ऋषिकेशला तू माझ्या आयुष्यामध्ये ठरवून पाठवलेला आहे आणि आई हाच तुझा आशीर्वाद आहे. मला हवं तसं तू कुटुंब मला दिलेलं आहे. आता ऋषिकेशचं मन जिंकलेलं आहे असे ती बोलत असताना आणि तेवढ्यात आता सुमित्रा देवळामध्ये येते आणि फक्त त्याच्या आईचं मन जिंकण्याचं मला राज्य राहिलेलं आहे, त्यासाठी मात्र आई तुम्हाला आशीर्वाद दे. आता सुमित्रा हे सर्व ऐकते. ती लगेच आता सुमित्रा रागाने तिच्या जवळ येते आणि जानकीला म्हणते की हे फक्त दिवसा स्वप्न बघू नकोस, तू कितीही देवासमोर हात जोडले तरी सुद्धा तुझं ही स्वप्न नाही पूर्ण होणार. माझ्या ऋषिकेशचं लग्न आहे तर ते माझ्या मर्जीच्या मुलीशीच मी करणार आहे, हे लक्षात ठेव. आता जानकी म्हणते की काकू, काही झालं तरी आता
चला मी तुमचं मन जिंकण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता सुमित्रा म्हणते की अगं माझा मुलगा तुझ्या ह्या गोड बोलण्यात आला असेल, परंतु मी मात्र तुझ्या ह्या गोड बोलण्याला आणि वागण्याला नाही फसू शकत. तेवढ्यात आता एक जी बाई आहे तर ती आपल्या मुलाला कडेवर अगदी पूजेचे ताट घेऊन येत असते आणि आता मात्र तो मुलगा ते ताट धरतो आणि ते पाणी खाली सांडत असतं कलसातील. तर आता जानकी हे सर्व पाहते. जानकीला बघून आता वाईट वाटतं आणि त्यानंतर मात्र आता इकडे सुमित्रा देवी आईला म्हणते की देवी आई, माझ्या मुलाच्या ऋषिकेशच्या आयुष्यामध्ये जी कोणी मुलगी आलेली आहे ना, तिला कायमचं माझ्या ऋषिकेशपासून दूर कर, तिला त्याच्या आयुष्यातून काढून टाक. आता हे ऐकून जानकीला फारसं वाईट वाटतं आणि हे बघ देवी आई, तू जर माझं ऐकलं तर मी 5,000 लाडवांचा नैवेद्य चढवेन. आता जानकी म्हणते की काकू हे बघा, आपण जे काही देवाकडे मागतो ना, तर आपल्यासाठी जे काही योग्य असतं ना, तर शेवटी देव सुद्धा तेच करत असतो. जानकी आता देवी आईला हात जोडते आणि देवी आईला म्हणते की हे बघ, मी देवीकडे आता अशी प्रार्थना करेल की तुमच्यासाठी जे काही योग्य असेल तर तेच देवी तुमच्या पदरात देवो. आता सुमित्रा म्हणते की अगं हो देवी आई, काही झालं तरी माझंच ऐकणार आहे, तुझी प्रार्थना ती नाही ऐकणार. आणि हे बघ, अगदी तुझं स्वप्न पूर्ण होणारच नाही, तू कितीही या मंदिराच्या पायऱ्यात चढल्या तरी सुद्धा. तेवढ्याच सुमित्रा तेथून जायला निघते. आता ती तरा जाणार असते आणि आता पुढे काहीतरी होणार असतं आणि आता मात्र सुमित्रा ही अगदी घाईने तेथून जात असतं आणि शेवटी आता तेथे तेल सांडलेलं असतं. त्या लहान मुलाकडून तेल सांडलेलं आहे हे मात्र जानकीला माहिती असतं. आता सुमित्रा तरा जात असताना ती जानकी सुमित्राला ओढत असते की काकू तेथे तेल सांडलेलं आहे, काकू तेल सांडलेलं आहे. आणि तेवढ्यात होतं तर काय, सुमित्राला तर देवी आईच्या दारातच आता शिक्षा मिळते. कारण आता त्या तेलावरून तिचा पाय घसरतो आणि अगदी तिच्या हातातील पूजेचं ताट खाली पडून ते एका खांबावर जाऊन पडते. जानकी जोरात काकू असं ओरडते. तर सगळेजण तेथील आहे मंदिरात आलेले भक्तजण धावतात आणि जानकी सुद्धा धावत येऊन सुमित्राला धरते आणि बघते तर काय, सुमित्राच्या डोक्याला जखम झालेली असते आणि लवकर या काकू, लवकरात लवकर या म्हणून काकूंना धरून मात्र तेथील शेजारी लोकांना म्हणते की जरा मला प्लीज मदत करा बरं. तेवढ्याच सुमित्रा बेशुद्ध होते. जानकी म्हणते की काकू काकू. आणि आता जानकी मात्र त्या शेजारील बायकांना म्हणते की हे बघा ताई, प्लीज मला मदत करा यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी. मात्र जानकी घाईने त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येते आणि जोरात डॉक्टर डॉक्टर असं ओरडते. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघ तू शांत राहा, त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. जानकी म्हणते की ते शुद्धीवर नाही येत आणि तुम्ही यांच्या कोण आहेत असे डॉक्टर जानकीला विचारतात. तेव्हा जानकी म्हणते की मी यांची कोणी नाही लागत, परंतु यांचा मुलगा माझा मित्र आहे. आता डॉक्टर म्हणते की ठीक आहे, तुम्ही त्यांना फोन करा आणि बोलावून घ्या. जानकी आता खूप रडत असते आणि डॉक्टरांना म्हणते की प्लीज अहो ते शुद्धीवर नाही येत, तुम्ही ताबडतोब त्यांच्यावर उपचार सुरू करा. मात्र आता डॉक्टर म्हणतात की तुम्ही शांत व्हा बरं, आम्ही पूर्ण प्रयत्न करून काळजी घेऊ. म्हणून आता सुमित्रा आतमध्ये नेले जाते. तर जानकी तेथील गणपती बाप्पांना हात जोडते आणि म्हणते की देवा, ऋषिकेशच्या आईला काही होऊन देऊ नकोस, त्यांना लवकरात लवकर बरं कर, तेव्हा त्यांना लवकरात लवकर बरं कर. आणि तेवढ्यात आता जानकी ऋषिकेशच्या मोबाईलवर फोन करते. आता ऋषिकेशला असं वाटतं की जानकीने आता परत तिला आठवण आली म्हणून फोन केलेला आहे, म्हणून तो खूप खुश होतो. तर इकडे जानकी आता खूप टेन्शन मध्ये असते. आता ऋषिकेश फोन घेऊन जानकी बोल असे जेव्हा म्हणतो तेव्हा रडतच जानकी म्हणते की ऋषिकेश, अरे मी जे काही सांगते ते नीट ऐकून घे. आता मंदिरात जो काही घडलेला प्रकार आहे ते सर्व आता जानकी ऋषिकेशला सांगते. आता हे ऐकून ऋषिकेशला तर धक्काच बसतो. आता हे ऐकून ऋषिकेश म्हणतो की काय बोलते जानकी, थांब मी आलोच असे बोलून आता धक्क्याने मात्र ऋषिकेश आणि सुमित्रा यांना आवाज देतो. दोघं धावतच येतात आणि काय झालं दादा, प्रॉब्लेम झाला की काही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकीचा फोन आला होता, ती डोक्यावर पडली आणि आता मंदिरामध्ये गेले असताना तिच्या डोक्याला लागलेला आहे. जानकी तिला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेली आहे. आता लगेच आजी म्हणते की अगं बाई, सुमित्रा देवळात पडली आणि जानकी होती ना तिथे, आणि ती तिथे काय करत होती, मला तर असं वाटतं की नक्की तिनेच पाडलं असेल. तेव्हा ऋषिकेश रागाने ओरडतो की आजी तू असं काही वाटेल तसं बोलू नको. तर आजी म्हणते की काय, त्या सुमित्राला तिकडे लागले, ती पडली आणि याला मात्र त्या जानकीची काळजी. आता मात्र ऋषिकेश तर ओरडतोच, परंतु सौमित्र सुद्धा म्हणतो की आजी जे तोंडाला येईन ते बोलू नकोस. आता ते आजीला शांत राहायला सांगून तिघेही हॉस्पिटलला धावतच निघून जातात. आजी म्हणते की अरे जरा माझा ऐका, काय ही पोरं म्हणून डोक्याला हात लावते. आणि आता मात्र ही मुलगी काय ते थांबली असेल, ह्या मुलीमुळे सगळं जे काही होत आहे ते होत आहे आणि मी सुद्धा इथे का थांबली असेल, मला सुद्धा गेलेच पाहिजे म्हणून ती सुद्धा आता हॉस्पिटलला इकडे यायला निघते. त्यानंतर आता इकडे मकरंद मात्र मास्कमॅनचा वेश घालून तेथे येतो
आणि जानकीच्या घराला मात्र कुलूप असतं. आता मकरंद विचार करतो की जानकी तर घरी नाही, नक्की कुठे गेली असेल. आणि तेवढ्यात आता प्रधान काका त्याच्या मागून येतात आणि कोण आहेस तू असं रागाने विचारतात. मात्र आता मकरंद घाबरतो आणि पळतच धावत तेथून निघून जातो. प्रधान काका ओरडतात की अरे कोण आहेस तू. त्यानंतर मात्र आता डॉक्टर जेव्हा सुमित्राला चेक वगैरे करून बाहेर येतात तर जानकी विचारते की काय झालं डॉक्टर, ऋषिकेशच्या आईला बरं वाटतं का. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा जखम थोडीशी खोलवर गेलेली आहे, त्यांना विटनेस आलेला आहे आणि रिकवर होण्यासाठी थोडासा वेळ तर लागेलच. आणि बरं झालं तुम्ही त्यांना वेळेत घेऊन आलात, नाहीतर प्रॉब्लेम आणखीन वाढलेला असता. तेव्हा आता जानकी विचारते की डॉक्टर आता त्या ठीक आहेत ना. डॉक्टर म्हणतात की हो आता त्या काही म्हणजे काळजी करण्यासारखं कारण नाही, त्यांच्या जीवावरचा धोका टळलेला आहे. तर जानकी विचारते की डॉक्टर मी त्यांना आता भेटू शकते का. डॉक्टर म्हणतात की हो. तर जानकी थँक्यू सो मच म्हणून आता बाहेरून आत येते आणि सुमित्रा मात्र आता तेथे ऑर्डर रूम मध्ये असते. मात्र आता जानकी ही सुमित्रा जवळ येते आणि सुमित्राच्या हाताला हात लावते. तोच लगेच सुमित्रा आता शुद्धीवर येते आणि जानकीकडे बघत असते. आणि त्याच वेळेस सौमित्र ऋषिकेश सगळेजण धावतच आता हॉस्पिटलला येतात. सगळेजण आता आईजवळ येतात. आई काय झालं, आई तू ठीक तर आहेस ना असे रडतच विचारतात. आता सौमित्र म्हणतो की आई काय झालं ग तुला, तू अशी कशी पडली. सारंग सुद्धा विचारतो. आता सुमित्रा काही बोलत नसते. आता ऋषिकेश म्हणतो की आई अगं बोल ना काहीतरी. आता जानकी बाहेर निघून जाते तर सुमित्रा मात्र आता ह्या तिघांना अगदी काहीतरी तिला सांगायचं असतं. आणि आता ही तिघही एकमेकांकडे बघतात. तर सुमित्रा म्हणते की नका काळजी करू इतकी, ठीक आहे. आणि आता सुमित्रा असं म्हटल्यानंतर सगळ्यांच्या जीवात जीव येतो आणि तेवढ्यात तेथे आजी येते. आता जानकी बाहेर असते. आजी लगेच आता जानकीवर रागवते आणि म्हणते की काय ग तू अजून इथेच उभी आहे का, माझ्या मुलीच्या जीवावर उठली काय, तू माझ्या मुलीच्या आयुष्याचा सत्यानाश केल्यानंतरच येथून जाणार आहे का, मगच तुझ्या मनाचं समाधान होणार आहे का. तेव्हा आता जानकीला खूप वाईट वाटतं. जानकी म्हणते की आजी असं काही बोलू नका, मी काही केलेले नाही. तेव्हा आता आजी तिच्यावरच ओरडते की चूप आणि माझ्यासमोर भोळेपणाचा ढोंग करू नकोस. तुझ्यासारख्या मुलींना मात्र मी चांगलं ओळखते. माझ्या मुलीला पाडलं आणि आता ऋषिकेशला आपल्या जाळ्यात ओढलं आणि रणदिव्यांच्या घराचा आता सत्यानाश करण्याच्या मार्गावर आहे. हेच तुझं स्वप्न असेल ना. आणि हे पण इतकी जर टीचभर लाज असेल ना तुला तर ताबडतोब इकडून निघून जा. तेव्हा आता जानकीला इतकं वाईट वाटतं आणि आजी मात्र खूप ओरडून आता आत येते आणि सुमित्राला म्हणते की काय सुमित्रा बरं वाटतं ना तुला, काही जास्त लागलेलं नाही ना. आणि तेवढे डॉक्टर आत येतात. आता डॉक्टर त्यांना ओरडतात की काय सुरू आहे तुमचं, प्लीज पेशंट समोर गर्दी करू नका. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आईला आम्हाला एकदा बघायचं होतं म्हणून आम्ही इथे आलो. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की ठीक आहे पण त्याच्याशी मात्र जास्त बोलू नका, त्यांना आरामाची खूप गरज आहे. त्यावर तर ऋषिकेश विचारतो की काळजी करण्याचं काही कारण नाही ना, डोक्याला जे काही जास्त दुखापत झालेली आहे तर ते काही जास्त नाही ना. तेव्हा आता डॉक्टर सांगतात की जखम खोलवर झालेली आहे परंतु त्या रिकवर होतील. तेव्हा ती मुलगी यांना येथे घेऊन आली तेव्हा यांची अवस्था फार वाईट होती आणि जर त्या मुलीने यांना वेळेवर येथे आणलं नसतं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता, कारण ह्या आज वाचू सुद्धा शकल्या नसत्या. तेव्हा आता हे ऐकून सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसतो आणि सुमित्राचे डोळे उघडतात. त्यानंतर मात्र आता जानकीला बाहेर खूप वाईट वाटतं. जानकी आता रडत असते. आजीचं बोलणं तिला सारखं सारखं आठवत असतं की माझ्या मुलीला पाडलंस, माझ्या म्हणजे ऋषिकेशला तू जाळ्यात ओढलंस आणि रणदिव्यांचा सत्यानाश केलेला आहे. हे ऐकून मात्र आता जानकीला इतकं वाईट वाटलेलं असतं आणि ती आता गणपती बाप्पांच्या समोर येते. जानकी आता देवाला हात जोडते. देवाला म्हणते की देवा तुला सगळंच माहिती आहे, मी काही केलेलं नाही. आजींचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे त्यामुळे देवा तू काही कर परंतु आता ऋषिकेशच्या आईला लवकरात लवकर बरं कर. जानकीच्या डोळ्यात पाणी असतं. त्यांची अशी अवस्था मी नाही बघू शकत आणि लवकरात लवकर तू त्यांना बरं कर, काही कर परंतु त्यांना बरं कर. त्यांना त्रास होईल अशी त्यांच्या मनाविरुद्ध मी कोणतीही गोष्ट नाही करणार देवप्पा आणि लवकरात लवकर त्यांना बरं कर आणि त्यांच्या पाठीशी उभा राहा. त्यानंतर आता इकडे मास्कमॅन अगदी घरी येतो आणि रागाने आपली टोपी वगैरे फेकून देतो. तर माया विचारते की काय रे दादा काय झालं. तेव्हा मकरंद सांगतो की जानकीच्या घराला कुलूप होतं. हे ऐकून माया म्हणते की काय बोलतोस आणि ती कुठे गेली काय माहिती. माया म्हणते की काही झालं तरी शेवटी तिच्यावर बारीक लक्ष आपल्याला ठेवावंच लागेल, नाहीतर ते जानकी आणि ऋषिकेश काय करतील याचा नियम नाही. आणि हे बघ दादा आता आपल्या हातामध्ये फार कमी वेळ उरलेला आहे, त्यासाठी आपल्याला आपला जो प्लॅन आहे लवकरात लवकर सुरू करावा लागणार आहे. त्यानंतर आता जानकी देवाला हात जोडूनच आता सुमित्राच्या तब्येतीची देवाला मागणी करत असते, प्रार्थना करत असते.
ऋषिकेश तेथे येतो आणि ऋषिकेश म्हणतो की जानकी, तर जानकी विचारते की अरे ऋषिकेश, आता आईंची तब्येत कशी आहे आणि ते काय म्हणाले डिस्चार्ज कधी देणार आहे, त्यांची जखम बरी आहे का? आता ऋषिकेश म्हणतो की हो 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 जानकी, अगं आईची तब्येत आता बरी आहे, मी आता डॉक्टरांशी बोललो, तिच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, 2 दिवसामध्ये डिस्चार्ज देतील असं म्हणाले. तेव्हा आता जानकी लगेच गणपती बाप्पाला हात जोडते. नंतर आता इकडे आजीच्या रूम, आता सुमित्रा एकटी उठून बसलेली असते, आजी तिथे रूम मध्ये असते आणि तिची बडबड सुरू असते. ते जानकीला मी आता चांगला जाब विचारते, तिला चांगला धडा शिकव आणि लक्षात ठेव, सगळं काही झालेलं आहे तर ते तिच्यामुळे झालेलं आहे, अगदी तोंड दाखवायला तिला जागा राहिली नाही पाहिजे असं तू काहीतरी कर, कळले ना तुला आता हे सर्व? तेवढ्यात आता सुमित्रा आजीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि ऋषिकेश जानकी असा आवाज ती बाहेर देते. तेव्हा आता दोघांच्या कानावर मात्र हा आवाज पडतो. आता जानकी म्हणते की ऋषिकेश, आई मला हाक मारते. आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, कदाचित तिला काहीतरी बोलायचं असेल, बोलताना जरीही ती चिडली रागावली तरी सुद्धा तू काही वाईट वाटून घेऊ नकोस, थोडस अगदी शांतपणे घे. एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव, आई तुला कितीही काही बोलली तरी सुद्धा आयुष्यभर मी तुझ्या सोबत असणार आहे. आणि आता जानकी म्हणते की हो, आणि दोघे आता आतमध्ये येतात. मात्र आता ऋषिकेश आतमध्ये येतो आणि म्हणतो की आई. तेव्हा आता सुमित्रा ही अगदी डोळे भरत म्हणते की हे बघ, तू आणि आई जरा बाहेर थांबा, मला जानकीशी बोलायचं आहे. तेव्हा आता आजी रागाने सुमित्राला म्हणते की सांगितलेलं आहे ते नीट लक्षात ठेव. तेव्हा आता जानकी खूप घाबरते, तर ऋषिकेश तिला आधार देत असतो आणि आजी तोरेतच बाहेर गेलेली असते. तेव्हा मात्र आता जानकी घाबरलेली असते, ती बाहेर बघत असते आणि तेवढ्याच सुमित्रा तिचा हात धरते आणि म्हणते की जानकी मला माफ कर ग. तेव्हा आता जानकी म्हणते की काकू तुम्ही माफी का मागतात? तेव्हा सुमित्रा म्हणते की जानकी, आजपर्यंत मी तुला खूप दुखावलं ग, चुकलं ग माझं, खरंच खूप चुकलं, मी तुझा खूप अपमान केला, तुला नको नको ते बोलले, तुझं मन दुखावलं. जानकी तू सगळं काही शांतपणे ऐकून घेतलंस ग. आणि आता सुमित्राने आता वाटेल तसा अपमान जो काही जानकीचा केलेला आहे, जानकीला चेकवर पैसे देऊन तिची किंमत केलेली आहे, हे सगळं काही आता जानकी सोबत वागलेलं तिला आता आठवते आणि सुमित्राला सुद्धा आठवते. आणि हे बघ अगं, आता जानकी जे काही झालं ते विसरून जा. जानकी आता मात्र देवीच्या दारामध्ये आज जे काही घडलेले आहे ते सर्व मी बघितलं ग, मी पडले परंतु तुम्हाला वाचवण्यासाठी अगदी तुझ्या जीवाचा आटापिटा केलास ग, माझं चुकलं ग जानकी, खरंच चुकलं. म्हणून सुमित्रा खूप रडतच आता जानकीची माफी मागत असते आणि मला सुदबुद्धी देण्यासाठी देवी आईने मला तरी ही शिक्षा केली नसेल ना, म्हणून सुमित्रा खूप रडत असते. तेव्हा आता जानकी म्हणते की काकू तुम्ही, काकू एकतर तुमची तब्येत बरी नाही, तुम्ही प्लीज रडू नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं, आणि कसली शिक्षा कसलं काय, तुम्ही काही चूक वगैरे नाही केली काकू, तुम्ही जीवाला इतकं खाऊ नका, आणि काकू तुम्ही तुमच्या मुलाच्या भल्याचा विचार करत होतात आणि एक आई म्हणून. तेव्हा आता सुमित्रा जानकीचा हात घट्ट पकडते आणि तिच्या हाताजवळ येऊन खूप अशी रडते. जानकी मी तुला अनाथ म्हणाले ग जानकी, मला माफ कर. सुमित्राला खूप पश्चाताप होत असतो, तुझ्या संस्काराबद्दल मी अगदी प्रश्न केले परंतु नेहमी तू मला समजून घेत आली, मला काही उलट उत्तर नाही दिलीस आणि मी तर मात्र तुझ्या माफी मागण्याच्या लायकीची सुद्धा नाही ग, आणि तरीही जमलं तर मला प्लीज माफ कर, मला माफ कर, करशील ना मला माफ? म्हणून सुमित्रा आता हात जोडून आता खूप रडत असते आणि माफी मागत असते की जानकी तू मला माफ करशील ना ग. जानकीला फार वाईट वाटतं. जानकी म्हणते की आई प्लीज तुम्ही माझ्या समोर असा हात जोडू नका, तसंही तुम्ही मला माफी मागू नका, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, तुमची मान माझ्यासमोर झुकलेली मला नाही आवडणार, प्लीज आई माफी मागू नका, आई प्लीज, आई प्लीज. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं हे बघ, मी तुझा मान सन्मान इतक्या वेळेत झुकवला तर त्याचं काय, अगं मी किती अपमान केला तुझा. जानकी अगं तुझ्यातील चांगुलपणा खरंच मला नाही दिसला, मी खरंच खूप चुकले ग, कदाचित माझ्यातील अहंकार इतका वाढला होता, तुझ्या चांगुलपणाची पारख मी नाही करू शकले. अगं हे बघ, खरंच माझ्या जखमावरती फुंकर घातलीस, माझ्या ऋषिकेशला सुद्धा किती मोठ्या संकटातून तू वाचवलंस, त्याची साथ दिलीस आणि माझ्या ऋषिकेशला योग्य मार्ग दाखवून त्याला अगदी त्याचं नाव कमवून दिलं आणि आज मात्र तू मला जीव वाचवलास, खरंच एक खूप मोठं काम जानकी तू केलंस. म्हणून आता सुमित्रा खूप रडत असते. सुमित्राला खूप पश्चाताप होत असतो आणि ती जानकीचा हात काही सोडायला तयारच नसते. आणि हे बघ जानकी, मला डॉक्टरांनी सांगितलं, सगळं काही सांगितलं, म्हणून सुमित्रा खूप आणखीन रडत असते. जानकी मी चुकले, मला माफ कर. आता जानकी म्हणते की नाही आई, आई कधी मुलाची माफी मागते का? म्हणून जानकी आता सुमित्राला जेव्हा आई म्हणते तर सुमित्रा आता जानकीकडे बघत असते. सुमित्रा आता जानकीला विचारते की जानकी काय म्हणालीस आई? आता जानकी परत आई असं म्हणते. आई म्हटल्यानंतर आता सुमित्राचे डोळे भरून येतात आणि जानकीचे सुद्धा डोळे भरून येतात. एक आता जानकीला आई मिळालेली असते. आज सुमित्राने मात्र जानकीला माफ केलेलं असतं आणि मोठ्या मनाने तिला स्वीकारलेलं असतं. याचा आता जानकीला फारच अगदी आनंद झालेला असतो. तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात चटकनी पाणी येते. आणि मित्रांनो, शेवटी हा
भाग येथे संपतो पुढील भागामध्ये. तर ऋषिकेश, सौमित्र हे सगळेजण आतमध्ये येतात. तर आता सुमित्राने जानकीचा सगळ्यांच्या समोर हात धरलेला असतो आणि ती जानकीला म्हणते की जानकी, तू देवीला काय म्हणाली होतीस की जे काही माझ्यासाठी योग्य असेल तर देवी आई तू त्यांना नक्की दे. देवी आईला म्हणाली होतीस ना, मला योग्य ती सून आणि माझ्या ऋषिकेशला योग्य ती बायको मिळाली. म्हणून आता ऋषिकेशचा हात पकडून, जानकीचा हात पकडून दोघांचा एकमेकांच्या हातामध्ये हात देते आणि मला अगदी शेवटी मनासारखे झाले, मला अगदी सून म्हणून छान मिळाली. म्हणून आता सुमित्राने जानकीचा स्वीकार केलेला असतो. याचा आता ऋषिकेशला, जानकीला फारच मोठा आनंद झालेला असतो. हे डोळे भरत बघत असतात. त्यानंतर आता इकडे मकरंदचा जो माणूस आहे तर तो माणूस मात्र त्याला फोन करून सांगत असतो की हॅलो, अहो सर, त्या दोघांचं लग्न ठरलेलं आहे, जानकी आणि ऋषिकेशचं. हे ऐकून आता मकरंदला फारच राग येतो. आज मात्र त्यांचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे. इकडे मात्र आता जानकी आणि ऋषिकेश यांचं लग्न ठरलेलं असतं आणि देवी आईच्या देवळामध्ये मात्र आता यांच्या सुपारीचा कार्यक्रम सुद्धा झालेला असतो. नानांनी मात्र यांच्या लग्नाची सुपारी फोडलेली असते. सर्वजण टाळ्या वाजवतात आणि छान असं आनंदाने सगळं काही घडलेलं असतं. तेव्हा मात्र आता लगेच सारंग म्हणतो की वहिनी लाजली आणि वहिनी लाजली. तर इकडे मकरंद मात्र आता काही झालं तरी आता हे लग्न होऊन द्यायचं नाही म्हणून जानकीला मास्कमॅनच्या अगदी वेशामध्ये किडनॅप करायला येतो आणि आता मात्र तिला किडनॅप करून त्या गुंड ते गाडीतून घेऊन जातात. तर ऋषिकेश जानकी जानकी म्हणून ओरडतो. तेव्हा आता मित्रांनो, शेवटी मकरंदने आता जानकीला नेलेलं असतं, ते पण आता जबरदस्तीने, अगदी बेशुद्ध करून. आता ऋषिकेश मात्र मकरंदच्या ताब्यातून जानकीला कसं सोडवतो आणि जानकी ऋषिकेश यांचा विवाह कसा संपन्न होतो हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.